नमस्कार मंडळी, मी प्रमोद खरे आणि तुम्ही पाहत आहात आपलं चॅनल मी माझे आणि तुम्ही। मंडळी, आज बुधवार आहे। मी सावंतवाडीत राहतो आणि माझ्या आजूबाजूला सगळे मालवणी आहेत। हा सगळा पट्टाच मालवणी म्हणायला पाहिजे। तर इथल्या लोकांचं एक वैशिष्ट्य असं आहे की यांना जेवणामध्ये मासा असलाच पाहिजे। मग गुरुवार आणि सोमवारी त्यांची होते पंचायत। मग त्यावेळेला काय करायचं, तर इकडे भेंडा माशाची आमटी केली जाते। आता भेंडा माशाची आमटी हे मी ठेवलेलं नाव आहे, लक्षात ठेवा। हा भेंडा मासा म्हणजे हे भेंडे हे अशा रीतीने कापून घेतलेले आहेत। तर माशाच्या आमटी सारखी माशाची आमटी करायची, पण त्यात मासे न घालता भेंडे घालायचे, म्हणजे भेंडा माशाची आमटी झाली। तेव्हा आता या भेंडा माशाच्या आमटीसाठी याला इकडे मालवणी लोक फुटी कढी असं म्हणतात। फुटी कढी म्हणजे ज्या कढीमध्ये मासे नाही ती फुटी कढी, आणि भेंडा घातला की ती भेंड्याची कढी। तेव्हा या कढीसाठी आपल्याला लागणारं साहित्य आहे भेंडे, बारीक चिरलेला कांदा, उभा चिरलेला टोमॅटो। या आमटीमध्ये जो आंबटपणा आहे, हा आंबटपणा आमसुलाने नाही तर या टोमॅटोने आणायचा आहे। आणि त्याच्यासाठी हा टोमॅटो ताजा ताजा चिरून घालायचा नाही। हा थोडा वेळ एक 10-15 मिनिटं अगोदर चिरून ठेवला म्हणजे तो आपोआप आंबट होतो। आता आपल्याला याच्यासाठी जे वाटण करायचंय, त्या वाटणासाठी आपल्याला लागणार आहे हे अर्धी वाटी खोबरं, हे 1 टेबलस्पून धणे, हा अर्धा कांदा, ही चिंच थोडीशी, या 3 मिरच्या, तुम्हाला जसं तिखट हवंय त्याप्रमाणे तुम्ही हे वाढवू शकता, अर्धा इंच आलं आणि या 3 लसणाच्या पाकळ्या। फोडणीसाठी तेल आणि चवीपुरतं मीठ। तेव्हा आपण आता कृतीकडे वळूया। आता या कढईमध्ये आपण हे तेल टाकून घ्यायचंय, जास्त नाही, थोडंसंच घ्यायचं। आणि हे तेल आता गरम झालं की याच्यामध्ये हे भेंडे आपल्याला परतून घ्यायचे आहेत। साधारण मॉडरेट गरम झालं तेल, हे भेंडा टाकून बघायचा। आणि मग हे उरलेले भेंडे टाकून तेलावरती ते चांगलं परतून घ्यायचं आहे। तेव्हा मंडळी, हे आता आपण वाटण वाटून घेतलेलं आहे। हे वाटत असताना याच्यामध्ये पाव चमचा हळद घातलेली आहे। आता हे वाटण आपण पुण्या मुंबईकडच्या भाषेत म्हणजे वस्त्रगाळ अशा वाटून घ्यायचं आहे, आणि आमच्या इकडच्या मालवणी भाषेत म्हणजे गंधासारखं वाटून घ्यायचं आहे। तेव्हा हे आम्ही वाटून घेतलंय आणि आता इथे तेल तापत ठेवलेलं आहे, आणि या तेलावरती हा अर्धा कांदा बारीक चिरलेला घालतोय। हा कांदा हा जरासा याचा कच्चेपणा मोडेपर्यंत आपण हा परतायचा। असा ट्रान्सलुसंट व्हायला लागला की याच्यामध्ये आपण हे उभे चिरलेला एक टोमॅटो घालायचा आहे। आता हा टोमॅटो आणि कांदा हा व्यवस्थित परतून घ्यायचा आहे, आणि हा तेलावरती चांगला परतला की याच्यामध्ये पाणी घालून हा व्यवस्थित शिजवून घ्यायचा आहे। आता हा टोमॅटो आणि कांदा हे असे व्यवस्थित शिजल्यावरती आपण हे जे वाटप केलेलं आहे, हे वाटप आपण आता त्यात टाकणार आहोत। आता हे वाटण आपण याच्यामध्ये घातलेलं आहे, आणि याच्यामध्ये आपल्याला हवं त्या कन्सिस्टन्सीचं, हे बघा ही कन्सिस्टन्सी आली पाहिजे आमटीला। या कन्सिस्टन्सीचं आपण पाणी घालायचं आहे, आणि याला व्यवस्थित एक उकळी येऊ द्यायची आहे।
तेव्हा मंडळी हे अशा रीतीने हे उकळे आल्यानंतर आपण याच्यामध्ये चवीपुरतं मीठ घालून हे सारखं करून घ्यायचं आहे आणि ही अशा रीतीनं ही सारखी झाली की मग गॅस थोडा बारीक करायचा आहे आणि हे भेंडा मासे, आता याला भेंडा मासे हे नाव मी दिलेलं आहे. ही आहेत ऍक्च्युअल भेंडी, हे माशासारखे दिसतात म्हणून मी याला भेंडा मासे म्हणतो. मालवणी लोक हे भेंडी घालून आतमध्ये मासेच घातलेत अशी समजूत करून घेतात आणि जेवतात. तर हे आपण आता आतमध्ये सोडायचे आहेत. आता काही लोक फोडणीवरती कांदा टोमॅटो बरोबरच हे भेंडे घालून ते शिजवून घेतात. मी मात्र हे वेगळे शिजवून घेतलेले आहेत आणि अशा रीतीने आता एक 5 मिनिटं याला उकळत ठेवायचंय आणि खायला तयार आपली मालवणी फुटी कढी, माझ्या भाषेत भेंडा माशाची आमटी. तेव्हा मंडळी अशा रीतीनं ही खायला तयार आपली भेंडा माशाची आमटी भाताबरोबर ही अत्यंत चांगली लागते. सळसळीत असा भात आणि आमटी म्हणजे आमच्यासाठी स्वर्ग सुखच. तेव्हा मंडळी हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, मित्रपरिवारामध्ये शेअर करा आणि हो, माझं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.